20 मिनट के अंदर आपको एक इनिंग कंप्लीट करनी है। इस बात का भी आपको ध्यान रखना है। अगर 3 ओवर 15 मिनट से ज़्यादा चली जाती है तो अंपायर बिल्कुल आप एक खिलाड़ी अंदर ले सकते हैं। ये आपके ऊपर पूरी तरीके से डिसीजन है। टाइम बिल्कुल यहाँ से अलर्ट किया जाएगा। हमारे स्कोरर भी यहाँ से टाइम सेट करेंगे और वहां से अंपायर भी अपने घड़ी में टाइम सेट करेंगे। अब स्ट्रिक्ट वार्निंग होगी टाइम की दोनों टीमों को। सेकेंड राउंड के सेकेंड मैच टीम सिद्धि विनायक कोहली कोपर के सामने आई 11 कून। टॉस को जीता, गेंदबाजी का फैसला सलामी बल्लेबाजों की जोड़ी आ चुकी है। स्ट्राइकिंग एंड पर होंगे कून एक्सप्रेस चिन्मय यादव अनिकेत मात्रे और उनके साथ खिलाड़ी आएंगे दूसरे साहिल मात्रे। पहली गेंद कमाल की डिलीवरी यहां से आपको नजर आएगी। 5:04 हो चुकी है और 5:04 पे पहली गेंद गिरी है। मतलब 5:19 में 3 ओवर आपके होने चाहिए। इस बात का भी ध्यान रखना है। गेंदबाज अमोल पाटिल, ये देखिए फुलर लेंथ वाली ये गेंद थी, ऑन साइड पर सीधा बॉल को ड्राइव कर दिया है। दो खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद जाएगी काउ कॉर्नर, बाउंड्री लाइन के बाहर मिलेंगे 4 रन। पहली गेंद के ऊपर 4 आ चुके हैं। कमाल की बैटिंग इस साल आपको अनिकेत मात्रे इनकी नजर आएगी। आरपीएल सीजन 5 जो इस साल खारगर ओवी के मैदान के ऊपर हुई थी, उसमें एक 50 भी अनिकेत मात्रे के बाद से हमने देखी थी। कमाल का प्रदर्शन रहा था आरपीएल में इस खिलाड़ी का इस सीजन, और इस मैच में भी इन्होंने बढ़िया शुरुआत की है 4 के साथ। इस बार भी फुल टॉस गेंद है, खराब गेंद, दिया मौका तो मौके पे लगाया छक्का। अनिकेत मात्रे इनके बैट से आएगा मैक्सिमम 6 रन। दस रन यहां से टीम का टोटल स्कोर कार्ड पर। शुरुआती P1 की ओवर में अटैकिंग मोड को ऑन किया है बैटर अनिकेत मात्रे ने। इस बार भी हवा में उड़ाया है गेंद को, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। बड़ा शिकार यहां से किया जरूर जाएगा। जो बल्लेबाज आतंक मचा रहा था उनकी पारी को थमाया गया है। अनिकेत मात्रे जाएंगे पवेलियन में वापस। I11 कून को दिया जाएगा पहला बड़ा झटका। अनिकेत मात्रे पवेलियन में वापस लौट चुकी है। अर्ली ब्रेक थ्रू दिलाने का काम किया यहाँ पे गेंदबाज अमोल पाटिल की गेंदबाजी ने। इनेट नंबर 3 की पोजीशन पर न्यू बैटर आकाश मात्रे मैदान के अंदर जरूर इन किए जाएंगे। अनिकेत मात्रे के बाद अब ये जो जोड़ी है मैदान के अंदर, इनके ऊपर रनों को बनाने की जिम्मेदारी आपको नजर आएगी। बैटिंग अच्छी करनी पड़ेगी। यहाँ से 4 ओवर की मैच है। टीम सिद्धि विनायक कोहली के ऊपर पनवेल तहसील की एक मजबूत टीम मानी जाती है, और उनके सामने अगर आपको इस मैच में जीतना है तो फाइटिंग टोटल जरूर सेट करना पड़ेगा। इस बार हल्का सा गुडलैंड स्पॉट पर गेंद की पिचिंग आपको नजर आएगी। ऑफसाइड के ऊपर पंच किया बॉल को, शॉर्ट कवर में एक सिंगल यहां से आता हुआ आपको नजर आएगा। सीजन 4 में हमें वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर स्मृति ट्रॉफी का सीजन 4 का रोमांच आपको मैदान पर नजर आएगा। ऑफ साइड पर इस बार गेंद बढ़िया थी, लेकिन शॉट लाजवाब है। क्रिकेट के क्लास को दिखाने वाला ये शॉट आपको नजर आएगा। डीप एक्स्ट्रा कवर पर दो खिलाड़ी कर रहे थे गेंद का पीछा, और रनिंग बिटवीन द विकेट अच्छी है। 2 रन यहां से जरूर मिलेंगी। इन्हीं 2 के साथ P1 की पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले बैटिंग करने का न्योता कबूलने के बाद
I11 कून का टोटल लगा स्कोर कार्ड पर 13 रन 1 विकेट के नुकसान पर। कमाल की गेंदबाजी आपको अमोल पाटिल इनकी नजर आई। भले ही 13 रन दिए हो लेकिन एक बहुमूल्य विकेट अनिकेत मात्रे इनका कमाने का काम किया इस खिलाड़ी ने। और इस विकेट के बाद थोड़ा सा रनों की गति पर लगाम लगा है टीम कौन के लिए। गेंदबाजी में यहाँ से अब परिवर्तन किया जाएगा। दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गोविंदा पाटिल गेंदबाजी मार्ग के ऊपर आपको नजर आएंगे। क्रिकेट का प्रॉपर 360 डिग्री वाला ये ग्राउंड, दोनों एंड से गेंदबाजी होती है। इस टूर्नामेंट की खासियत है, पिछले 2 दिनों में हमने कई टीमों का पार्टिसिपेशन देखा। पहले दिन में खरसुंडी टीम टॉप 4 में पहुंची थी, कल के दिन में जय मल्लार नंदनपाड़ा और सेमीफाइनल नंबर 1 में टीम खरसुंडी जीतकर इस टूर्नामेंट की मेगा फाइनल में पहुंच चुकी है। लेकिन आज कौन जीतेगा, कौन सेमीफाइनल नंबर 2 में अपनी जगह बनाएगा। फुल टॉस बॉल थी, मौका था, अटेम्प्ट किया था शॉट को लेकिन एलिवेशन नहीं मिला है। बल्ले का बाहरी किनारा, गली के रीजन में बॉल ट्रैवल होती हुई आपको नजर आएगी और एक सिंगल यहां से भी आएगा। काफी सारे दर्शक इस टूर्नामेंट का आनंद ले रही है, ग्राउंड के ऊपर अपना कीमती समय निकालकर इस टूर्नामेंट का आनंद लेने के लिए वो आए हैं। साथ ही साथ 24 लाइव इवेंट इनके माध्यम से कई दर्शक घर बैठे इस टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे हैं, उन सभी का हम स्वागत करेंगे। सफल हुए थे इस बार, जगह बनाई अपने शॉट के लिए और कनेक्शन भी होगा डीप पाइन लेग सीमा रेखा के बाहर, ये मिलेंगे 4 रन। इस बार अक्रॉस लाइन शॉट को अटेम्प्ट किया, गुडलैंड स्पॉट की पिचिंग गेंद की, क्रॉस बैटेड शॉट नजर आएगा मिड विकेट जोन पर। खिलाड़ी रफ्तार से आएंगे गेंद के ऊपर, हल्का सा फंबल, सिंगल का कन्वर्जन यहां से डबल में जरूर किया जाएगा। तीसरे की कोशिश, एक एक रन की कीमत क्रिकेट के खेल में बेशुमार मानी जाती है। एक एक रन क्रिकेट के खेल में बहुत महत्वपूर्ण होता है और ऐसे रन नहीं गंवानी है टीम सिद्धि विनायक कोहली कोपर के खिलाड़ियों को, ये आपको ध्यान में रखना है। 3 रन यहां से जरूर लिए जाएंगे। चीते की रफ्तार के साथ रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर आपको नजर आएगी। रनिंग बिटवीन द विकेट का रूल बहुत क्रूशियल होता है क्योंकि 4 और 6 तो कोई भी बड़ा बल्लेबाज लगा सकता है, लेकिन आप रनिंग बिटवीन द विकेट कैसे करती है, सिंगल को डबल में कन्वर्ट कैसे करते, ये अच्छे बैटर की खूबी को बताता है। यॉर्कर लेंथ इस बार कहीं पे निगाह और कहीं पे निशाना, ये सिचुएशन आपको नजर आएगी। डॉट गेंद की समाप्ति हो चुकी है, डॉट गेंदे खेलना मना है। आप पहली पारी में बैटिंग कर रही है। इस बार सामने खेला डाउन द ग्राउंड, 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद को ट्रैवल जरूर करवाया था, लेकिन अंतिम लम्हों में वहां पे गेंद को फील्ड किया जाएगा शॉर्ट स्क्रीन बाउंड्री पर। तब तक 2 रन यहां से जरूर लिए जाएंगे। टीम का टोटल बना स्कोर कार्ड पर 23 रन 1 विकेट के नुकसान पर। 4 ओवर की मैच, मैंने शुरुआत में कहा था अनिकेत मात्रे का विकेट अगर जाता है तो गेम को स्लो डाउन किया जा सकता है और उसके बाद से हम देख रहे हैं भार्गव सर, एक भी 6 और 4 अभी तक देखने को नहीं मिला है क्योंकि पूरी तरीके से टीम का भार अनिकेत मात्रे इनके कंधों पर होता है। आरपीएल में इस साल उनके 50 को हमने देखा था, लेकिन उसके बाद जैसे अमोल पाटिल ने उनका विकेट लिया, टीम सिद्धि विनायक कोहली कोपर ने अपना शिकंजा कसा इस मैच में। इस बार भी फुलर लेंथ वाली ये गेंद थी, ताकत का इस्तेमाल किया जा रहा है लेकिन टाइमिंग की कमी आपको बल्लेबाजी में नजर आएगी। देखिए ताकत तो खिलाड़ी के पास होती ही है, लेकिन ताकत प्लस टाइमिंग का अगर कॉम्बिनेशन होता है तो आपके बैट से बड़े स्ट्रोक्स आते हैं, लेकिन वो कॉम्बिनेशन नजर नहीं आया जिसकी वजह से 2 रन इस बॉल पर भी आपको नजर आएंगे। इन्हीं 2 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है स्कोर कार्ड पर। 2 ओवर का खेल होने के बाद पहले बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद टीम I11 कून का 25 रन 1 विकेट के नुकसान पर। मैदान के अंदर आपको ड्रिंक्स ब्रेक यहां से जरूर नजर आएगा।
हमारे तीनों ऑफिशियल अंपायर जिन्होंने बहुत मेहनत ली है इस टूर्नामेंट में एज एन अंपायर, मेन अंपायर के तौर पर हम देख रहे हैं अरुण पारंगे सर को, साथ ही साथ स्क्वायर लेग अंपायर के तौर पर हम विशाल पाटिल सर इनको देख रहे हैं, और हमारे अब तीसरे अंपायर नरेश म्हात्रे सर, इनको हम देख रहे हैं। भार्गव सर हमारे साथ आज एज एन स्कोरर की भूमिका में आपको नजर आएंगे। एक युवा स्कोरर, चौक विभाग में इस खिलाड़ी ने एज एन स्कोरर के तौर पर बहुत नाम कमाया। तो वही 24 लाइव इवेंट्स की टीम आपको इस टूर्नामेंट का लाइव कवरेज करती हुई नजर आ रही है। आज के दिन में ओमकार गुरव सर इनका आवाज़ हमने सुना, अजिंक्य बहुड़ सर इनका आवाज़ सुना, और मैं खुद मानस मनोरे आज और कल के दिन में आपके साथ ज़रूर जोड़ा जाऊंगा। 25 बनी है, एक विकेट ज़रूर गिरा है। तीसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाजी में होगा परिवर्तन। टीम सिद्धि विनायक कोहली कोपर के पहले मैच के मैन ऑफ द मैच जो खिलाड़ी बने थे रोशन पाटिल आएंगे बॉलिंग मार्क पर। शुरुआत की जाएगी राइट आर्म राउंड द विकेट से। पहली गेंद शॉर्ट आर्म पुल किया है, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम। रोशन पाटिल ने दिखाया है दम कम, और बल्लेबाज साहिल मात्रे को जाना पड़ेगा वापस। I11 को उनको दिया जाएगा दूसरा झटका। नंबर 4 के ऊपर अक्षय गाताड़े आपको मैदान के अंदर ही होते हुए जरूर नजर आएंगे। अक्षय गाताड़े वेल फिनिशर, अब इनको बनना पड़ेगा अपनी टीम I11 कून के लिए। हार्ड हिटिंग मैन के तौर पर इस खिलाड़ी को जरूर जाना जाता है। अक्षय गाताड़े एक ट्रम्प कार्ड है टीम I11 कून का, और जब चलते हैं तो फिर बहुत मजा आता है इनके बैटिंग को देखने में। और अब टीम जो है मुश्किल परिस्थिति में है, इनको अब चलना पड़ेगा। मैंने कहा था 5:04 पर पहली गेंद गिरी थी, 5:15 हो चुके, 4 ही मिनट बचे हैं, और 4 मिनट के अंदर इस ओवर को आपको कंप्लीट करना है, क्योंकि 15 मिनट है 3 ओवर के लिए, इस बात का भी ध्यान रखना है। ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन वाले इस्तेमाल होती हुई नजर आएगी। अंपायर देखिए शाहरुख खान की स्टाइल में बताएंगे भाई फैलाकर कि ये वाइड बॉल है, और टीम के खाते में 1 रन यहाँ से एड ऑन जरूर किया जाएगा। यहाँ से थोड़ा सा रनों के ऊपर लगाम लगाया गया है। बल्लेबाजों को बांध कर रखने का काम कर रही है सिद्धि विनायक कोहली कोपर की गेंदबाजी। इस बार फुलर लेंथ वाली ये बॉल थी, अटेम्प्ट शॉट को किया अपने फॉलो थ्रू में, गेंद का कलेक्शन नजर आएगा। डायरेक्टेड करने की कोशिश जरूर की गई है, लेकिन निशाना सटीक नहीं था, उसकी वजह से एक चिकी सिंगल यहां से जरूर पूरा किया जाएगा। आंखों के नीचे से काजल चुराया और फील्डर के हाथ से एक सिंगल चुराया, ये हमेशा कहा जाता है। 2.2 ओवर का खेल हुआ, 27 बना टीम का टोटल। अभी तक हम देख रहे हैं कि आकाश मात्र ने 6 का योगदान दिया है। इनको बैट को ओपन करना पड़ेगा, कोशिश जरूर की जा रही है। घुटना टेक वाला ये स्टाइलिश स्ट्रोक आपको नजर आएगा काउ कॉर्नर बाउंड्री पर। एक आया, दूसरे की कोशिश, 2 रन यहां से जरूर पूरे किए जाएंगे। दोनों ही परवील तहसील की टीमें है। आज के दिन में 8 ग्रामीण टीमों का पार्टिसिपेशन आपको इस टूर्नामेंट में नजर आया। कई टीमों ने अपने घर के रास्ते को तय किया है, तो कई टीमों का सफर अभी भी इस टूर्नामेंट में बरकरार आपको नजर आएगा। सुबह के अर्ली मॉर्निंग सेशन में हमने देखा टीम लेट सचिन स्मृति बोरले जिन्होंने 2 मैच जीते, और उनकी टीम आज के दिन के आखिरी मैच में पहुंच चुकी है। तो यहां से जो जीतेगा वो उनके साथ आएगा। ये देखिए खड़े खड़े सामने की तरफ बॉल को लॉफ्ट कर दिया है। कोशिश बढ़िया थी, लेकिन गेंद जाएगी वाइडिश लॉन्ग ऑन, सीमा पार मिलेंगे कमाल के 6 रन। ये शॉट की सख्त जरूरत थी टीम I11 कून को और बल्लेबाज आकाश मात्रे को, क्योंकि ये शॉट उनका कॉन्फिडेंस बूस्ट अप करता हुआ मैदान के अंदर जरूर नजर आएगा। अटैक आपको करना पड़ता है, क्योंकि हिम्मत आपको नहीं हारनी है।
भले ही मोमेंटम टीम सिद्धि विनायक कोहली कूपर के पास हो, लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें हवा से भी तेज पत्ता पलटने में देरी नहीं लगती। और एक छह आया तो बल्लेबाज का आत्मविश्वास लेवल अप होगा और अब मोमेंटम शिफ्ट किया जाएगा टीम I11 कोन के खेमे में। रन संख्या बनी है स्कोर कार्ड पर 35 यानी 35 रन। ये देखिए डंडे गोल की जाएगी। बल्लेबाज शेर है तो गेंदबाज सवा शेर है। ईट का जवाब दिया जाएगा करारे पत्थर के साथ। डंडे की है गोल, रोशन पाटिल बनेंगे पावरफुल। तीसरा झटका टीम कोन को दिया जाएगा। इस बार ये कमाल का स्ट्रोक आपको नजर आया, लेकिन ऊंचाई ज्यादा मिली है। विकेट कीपर गेंद के पीछे भाग रहे थे, कॉट बिहाइंड के तौर पर। एक और बल्लेबाज जो आए थे उन्हें पवेलियन की दिशा में वापस रवाना किया जाएगा। बैक टू बैक विकेट्स यहाँ पे जाएंगे टीम कोन की। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का टोटल बना 35 रन। स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर में अमोल पाटिल ने 13 रन दिए थे, अनिकेत मात्रे का विकेट लिया था। दूसरे ओवर में गोविंदा पाटिल आए थे, 12 रन उन्होंने खर्च किए। लेकिन तीसरा ओवर रोशन पाटिल का इस मैच में थोड़ा सा मोमेंटम शिफ्ट करने वाला ओवर आपको नजर आया, जिसमें मात्र 10 रन खर्च किए गए और 3 बहुमूल्य विकेट निकाले गेंदबाज रोशन पाटिल ने अपनी टीम के लिए। चलिए स्पीड अप करना है। आखिरी ओवर डेथ ओवर स्पेशलिस्ट गेंदबाज अक्षय पाटिल का इस्तेमाल जरूर किया जाएगा, लेकिन सामने भी बल्लेबाज खतरनाक है अक्षय गादाड़े। यानी अक्षय तो अक्षय वाला ये बैटल है, कौन सा अक्षय इस मैच में बाजी मारेगा। पहली गेंद थोड़ा सा साइड आर्म से एंगल आपको नजर आएगा गेंदबाज अक्षय पाटिल का। ऑन साइड पर इस गेंद को कीला जरूर है। दूसरे की कोशिश, कमाल की रनिंग आपको बिटवीन द विकेट्स यहां से जरूर नजर आएगी। साइड आर्म से थोड़ा सा एंगल आता है। सर लसित मलिंगा इनकी हल्की सी याद आती है जब आप इनकी बॉलिंग एक्शन को देखेंगे। हाल ही में श्रीलंका के मधुशंका ऐसी गेंदबाजी करते हैं, लेकिन ये फुल टॉस बॉल थी, मौका दिया था अक्षय गाताड़े को मौका, तो आपकी खटिया वो खड़ी कर देंगे। गेंद को भेजा है मिड विकेट के बाहर, मिलेंगे 6 रन। कमाल की यहाँ से आपको बैटिंग नजर आएगी। साइड आर्म वाला एक्शन कई बार बैटर को कंफ्यूज करता हुआ नजर आता है, लेकिन अक्षय गाताड़े बाड़ी परे है। इस बार सामने खेला है, ऊंचाई ज्यादा मिली है, बट द कैच हैज बीन टेकन एंड द बैटर इज गोइंग डायरेक्टली बैक टू पवेलियन। अक्षय जाएंगे वापस, मिलेगा एक और झटका। 43 रन टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 5 विकेट यहां से पवेलियन में जरूर लौट चुकी है। न्यू बैटर सनी गाताड़े मैदान के अंदर इन किए जाएंगे नंबर 7 की पोजीशन पर। 3 गेंदें बचती हुई आपको इस पहली पारी में यहां से अब भी नजर आएंगी, और आने वाली 3 गेंदों में एक से बड़े 2 शॉट कम से कम आना जरूरी है।
कोशिश जरूर की थी अक्रॉस द लाइन थे इस बार, लेकिन कनेक्शन हुआ नहीं है। कहीं पे निगाह और कहीं पे निशाना, ये सिचुएशन आपको नजर आई। बल्ला घुमा लेकिन गेंद को ना घुमा पाए, और उसी की वजह से यहाँ से लेग बाइस के तौर पर यह सिंगल आता हुआ जरूर नजर आएगा। दोनों ही टीमें अपने अस्तित्व की लड़ाई को लड़ रही है। जो जीता वो अगले राउंड में अपने टीम का नाम दर्ज करेगा, लेकिन जो हारा उसको घर का रास्ता तय करना पड़ेगा। फिर एक बार गेंदबाज तैयार है, कदमों का हल्का सा इस्तेमाल किया था, फुटवर्क का इस्तेमाल, स्टेप आउट हुए जरूर थे, कट कर दिया, वहां पर गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर पर। रोशन है, 2 रन यहां से जरूर पूरे किए जाएंगे। फील्डिंग में थोड़ी सी गलतियां हमें देखने को मिली है टीम सिद्धि विनायक कोहली कोपर के खिलाड़ियों के माध्यम से। एक एक रन की कीमत बहुत ज्यादा होती है क्रिकेट के खेल में, क्योंकि कई ऐसी टीमें हैं जिन्होंने 1 रन से मैच जीता है तो 1 रन से मैच गंवाया भी है, तो रनों की कीमत आपको करनी पड़ेगी। इस बार भी अक्रॉस द लाइन कीला जरूर, क्रॉस बैटेड शॉट है, कीन का कलेक्शन करने में फंबल हुआ, एक आया, दूसरे की कोशिश, 2 रन यहां से जरूर मुकम्मल किए जाएंगे। और इन्हीं 2 रनों के साथ पहली पारी का खेल यहां से समाप्त हो चुका है। बल्लेबाजी का न्योता कबूलने के बाद टीम आई 11 कून का टोटल 48 रन बना स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेटों के नुकसान पर। आने वाली गेंदें है 24, और टीम सिद्धि विनायक कोहली कोपर को अगर जीतना है तो 49 रनों का लक्ष्य रखा जाएगा। द डिलीवरी इज रिमेनिंग 24 एंड द रन इज नीडेड आर 49। 24 गेंदे और 49 की जरूरत। दूसरी पारी में गेम जरूर ऑन किया जाएगा, लेकिन क्या ये रन चेज होंगे या ये रन डिफेंड होंगे, कौन जीतेगा, कौन बोरले के साथ आज के दिन की आखिरी मैच में फाइट करेगा, ये हमें पता चलेगा। तमाम सवाल लेकिन जिनका जवाब मिलेगा दूसरी पारी में। लेकिन क्या कुछ होगा मैदान पर, इसका आगो दिगाल सुनाने के लिए हम चलेंगे साथी कमेंटेटर ओमकार गुरव सर इनके पास। थैंक यू। लगेच मैदानावरती जायचंय, सलामीची जोडी लगेच मैदानावरती पाठवा। चला पंचांना विनंती आहे, मॅच लगेच चालू करायची आहे। टार्गेट आहे 49 धावसंख्येचं। 4 ओव्हरमध्ये सुरुवातीला 48 धावा जमवल्या आई 11 कोण संघाने, आणि त्यांच्या विरोधात आता
कोहली कोपर संघाला बनवायचे आहेत 49 धावा आणि पहिलं षटक गोलंदाज आकाश मात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अमोल पाटील आणि गोविंदा पाटील एक चांगला खेळाडू आहे, तो नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला उभा असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टार्गेट 49 धावसंख्येचं आहे. सुरुवात चांगली करावी लागेल कारण गोलंदाजी चांगली आहे ती आई-11 कोण संघाची. इतकंसं टार्गेट मोठं नाहीये या मैदानावरती. 70-80-90 धावा होताना आपण बघितल्या, त्या धावा चेस सुद्धा झाल्यात. ही महत्वाची मॅच असेल, अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई. दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल तो या नंतरच्या म्हणजे सेमीफायनलच्या मॅच मध्ये, क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये बोर्ले संघाच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. बोर्ले संघ त्या ठिकाणी वाट पाहतोय कोणता संघ नंतरच्या मॅच मध्ये त्यांच्या विरोधात खेळेल. दोन्ही संघ अगदी ताकदवर आहेत. कोहली कोपर संघाने सुद्धा आजचा दिवस गाजवला. ऑलराऊंडर परफॉर्मन्स कोहली कोपर संघाच्या माध्यमातून आपण बघितलाय आणि त्यांच्या विरोधात खेळणारी टीम आई-11 कोण आपण पाहतोय. चला फास्ट आणि काही आपण खेळायचंय कारण सूर्य पूर्णपणे आता अस्ताला गेला आणि काही वेळातच अंधार पडेल. आपल्याला विनंती आपण फास्ट खेळा. हा पुढचा बॉल चांगला फटका गोविंदा पाटील सर्कल भेदतो या ठिकाणी आणि सरळ चेंडू जाईल 4 धावांसाठी. हा पहिला चौकार येतो आहे. दणदणीत 4 धावा मिळवून जाणारा हा चौकार. या चौकाराच्या मदतीनं 5 धावसंख्या धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती लागली जाते. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी संपलाय. गोलंदाज अक्षय मात्रे, आकाश मात्रे गोलंदाजी मार्कर गोलंदाज. चांगल्या चेंडूची फेकी त्याला मैदानावरती करायची आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक, एक लॉंगनला आणि एक मिड विकेटला त्या ठिकाणी उभा आहे. अशा वेळेला फलंदाजाने लगावलेला ऑफ साईडला तो फटका. यावेळेला बॅटची कडा घेऊन अगदी चेंडू सरळ सीमारेषेच्या जवळ जातोय. 2-2 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतायत कारण या धावांचं मोल आई-11 कोल संघाला माहिती आहे. त्याच कारणानं धावा रोखण्याचा प्रयत्न आणि खरोखर बॉल त्या ठिकाणी त्या स्टॉप केला गेला आणि त्यानंतर 2 धावा या चेंडू 3 धावा या चेंडूवरती पूर्ण करताय दोन्ही फलंदाज. चौकार जरूर रोखला परंतु 3 धावा काही थांबू शकत नाहीये आणि या 3 धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 8 धावा धावफलकावरती लागली जाते. नागोरी चाय आज संपूर्ण दिवसामध्ये अगदी मैदानाच्या बाजूनं फिरताना आपण त्यांना बघतोय आणि एक सकाळच्या सत्रामध्ये लस्सी ताक छास आपण त्यांच्या माध्यमातून बघितला आणि खरोखर एक सेवा म्हणून त्यांचं हे काम अविरतपणे चालू आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. गोलंदाज पुन्हा असेल तयार. हा पुढचा बॉल चांगला फटका, खडे खडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न, उंची जास्त आणि तितकाच लांब ठोकलाय फलंदाज अमोल पाटीलनं. हा पहिला षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 धावसंख्येवरती. जरी सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये या मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली फटकेबाजी झाली असली, षटकार चौकार आले असले तरी कोहली कोपर संघाचे फलंदाज सुद्धा काही कमी नाहीयेत हे दाखवून देत असताना एक चौकार बघितला गोविंदा पाटीलच्या बॅटमधून आणि आत्ताच्या या बॉलवरती अमोल पाटील ठोकतोय षटकार आणि एक ज्या धावसंख्येची पहिल्या षटकामध्ये गरज होती ती धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती जमवली गेली आहे. 4 बॉल संपलेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 14. सन्माननीय अतिथी या ठिकाणी व्यासपीठावरती आले सिमरन मोटर्सचे मॅनेजर तरसिंग सिंह सर या ठिकाणी आले. त्यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वैकुंठवासी हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कुपकर स्मृती चषक आपण मैदानावरती एन्जॉय करतोय आणि बघा व्यासपीठाच्या मागच्या बाजूला 2 मोबाईल भेटलेत. एक आयफोन आहे आणि एक सॅमसंगचा मोबाईल आहे. ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी ओळख पटवून आपला मोबाईल या ठिकाणी घेऊन जायचा आहे. एक काय होतंय मैदान 5 बॉलचा खेळ त्या ठिकाणी संपला आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 15. विकेट मिळते. झेल बाद फलंदाज होतोय.
पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी मैदानावरती चालू आहे. 5 बॉल संपलेत, विकेट मिळवली एक फलंदाज जरूर बाद झाला अमोल पाटील. सलामीला गेलेला फलंदाज मैदान सोडतोय आणि शेवटचा एक चेंडू होता मैदानावरती बाकी. हा चेंडू चांगला फटका कार्पेटच्या साह्यानं त्या ठिकाणी चेंडूला ढकललं जातं. एकेरी धाव या चेंडूवरती मिळते आणि शेवटच्या चेंडूवरती आली एकच धाव आणि एकेरी धावेच्या मदतीने 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती लागली जाते. पहिलं षटक संपले. शेवटच्या आता 18 बॉलच्या मैदानावरती शिल्लक असतील. 18 बॉल मध्ये बनवायचे 33 धावा. 18 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. चला कोहली कोपर संघ आपण लगेच I11 कोण संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवा. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग या ठिकाणी करू नका प्लीज, आपल्याला विनंती आहे. कारण आणखी एक मॅच आपल्याला यानंतर खेळवायची आहे. आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे. शेवटचे 18 बॉल आणि 33 धावसंख्येची असेल गरज. अगदी सुस्थितीमध्ये बॅटिंग करणारी टीम आता आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हर ही महत्वाची असते आणि ज्या वेळेला सुरुवात तुमची चांगली होते त्या वेळेला खरोखरच शेवट सुद्धा गोड होताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुरुवात चांगली राहिली या दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या कोहली कोपर संघाची. आता शेवट कसा होणार हे पाहणं गरजेचं आहे. तत्पूर्वी गोलंदाज दुसरं षटक मैदानावरती फेकताना आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला आणि जबाबदारी दिली आहे. कारण दोन्ही संघासाठी ही इम्पॉर्टंट मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ विजयासाठी धडपड करताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. हा पुढचा चेंडू कोलवर टप्प्याचा हा पहिलाच बॉल सन्मान दिलाय. एकच धाव चेंडूवरती मिळाली गेली आणि एकेरी धावेच्या सहाय्यानं 17 धावसंख्या आता धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतीये. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळेस चालू आहे. खराब चेंडू आला तरच आक्रमण, अन्यथा सन्मानपूर्वक हे तंत्र आता दोन्ही फलंदाजांनी या ठिकाणी अवगत केले. कारण पहिली विकेट अमोल पाटील सारखा एक महत्वाचा खेळाडू, सलामीवीर फलंदाज ज्याच्या माध्यमातून एक षटकार आपण बघितला, त्याची विकेट गेल्यानंतर दडपण घेण्यापेक्षा जो नॅचरल आपला खेळ तो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न गोविंदा पाटील आणि नवीन गेलेला फलंदाज प्रतुल पाटील हे दोन्ही फलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हा पुढचा चेंडू चांगला फटका आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु त्याला भेदून सरळ चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय पहिला चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलक आता झपाट्यानं वाढ होईल. 21 धावा धावफलकावरती. सन्माननीय भगवान यादव यांना विनंती असेल आपण तरसिंग सिंह साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी करून घ्यायचंय. सिमरन मोटर्सचे मॅनेजर तरसिंग सिंह साहेब अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी आलेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या आयोजकांना विनंती करतो. अगदी यथोचित मान सन्मान साहेबांचा या ठिकाणी केला जाईल. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय, स्वागत केलं जाते. कारण संजय काशीनाथ कोपकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेली स्पर्धा, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम या वरदविनायक क्रिकेट संघ आसरेवाडी आणि ग्रामस्थ मंडळ आसरेवाडी यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरोखरच हरिभक्त पारायण संजय काशीनाथ कोपकर यांचं कर्तृत्व तितकं महान होतं आणि ते आपल्याला सोडून खऱ्या अर्थाने या भूमीवरून निघून गेलेत आणि त्याच कारणानं त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी स्पर्धा आपण स्पर्धेच्या रूपी या ठिकाणी त्यांची आठवण या ठिकाणी काढली जाते. हा चेंडू चांगला फटका जरूर होता, उंची जास्त मिळाली, लांबी कमी होती आणि लॉंग ऑफला त्या ठिकाणी झेल पकडला जातोय. फलंदाज या चेंडूवरती बाद. चला बोर्ले टीमचा कॅप्टन आपण लगेच व्यासपीठासमोर यावं. बोर्ले टीमचा कॅप्टन लगेच आपण व्यासपीठासमोर यायचंय कारण दुसरी ओव्हर चालू आहे. जशी ही मॅच संपेल लगेच आपण कोणताही प्रकारचा विलंब न करता दुसऱ्या मॅचला सुरुवात करणार आहोत. त्याच कारणाने आपल्याला विनंती असेल आपण लगेच यावं. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 22 धावा धाव फलकावरती आहेत. आजचा दिवस खऱ्या अर्थानं अनिकेत आपण आम्हाला संधी दिलीत. खऱ्या अर्थानं बिझी शेड्यूल मधून आम्ही वेळ काढून या ठिकाणी आलोत आणि आपण संधी सुद्धा आम्हाला दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. 4 बॉलचा खेळ संपलाय. विकेट मिळाली गेली. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय. अमर पवार स्ट्रायकर एंडवरती आपल्याला खेळतात.
स्ट्रायकर एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. डावकुरी आताचा हा फलंदाज आहे, त्याला चांगला खेळ इथून करावा लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल. हा पुढचा चेंडू कोलवर टप्प्याचा हा बॉल, बॅटचा आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन होत नाहीये, तितकासा चांगला संपर्क नव्हता. वेगवान चेंडू होता भार्गव आणि त्याच कारणानं एकच धाव फक्त या चेंडूवरती मिळते. बघा क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच ताकदवर होतं i11 कोण संघाचं, आणि ज्या ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्या वेळेला आपसुकच गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावतो आणि गोलंदाजी सुद्धा चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि खरं या चेंडूवरती एकच धाव मिळाली. 23 धावा धावपलकावरती लागल्यात आणि 13 मध्ये 26 ची गरज आता असेल. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातील मैदानावरती फेकण्यासाठी गोलंदाज अक्षय मात्रे पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या एष्टीकडून गोलंदाजीचा मारा करतोय स्ट्रायकर एंड वरती. फलंदाज प्रतुल पाटील एकेरी धावेच्या मध्ये. हा चेंडू मात्र खराब कामगिरी, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चकला आणि बॅकअप सुरेख मिळते त्या ठिकाणी. बॉल अडवला जातोय आणि एकच धाव या चेंडूवरती मिळाली गेली. एकेरी धावेच्या मदतीने 24 धावा जमल्यात धावपलकावरती. अजूनही 12 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि गरज असेल 12 मध्ये 25 धावसंख्येची. चला टीम मीटिंग नको, पंचांना विनंती आपण तंबी द्यायच्या खेळाडूंना. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नको. i11 कोण संघ आपण लगेच सेक्शन सजवायचंय. चला मॅच चालू करा. कोण टीम आपण बॉल ओव्हर संपल्यानंतर एकत्र प्लीज येऊ नका. अनिकेत आपण कोऑपरेट करायचंय, कारण आणखी एक मॅच आपल्याला खेळवायची आणि एक मोठं आयोजन आहे आणि उद्या सकाळी आपण सामना खेळू शकत. हा ते तुमच्या पण मॅच येते उद्या. शेवटचं तिसरं षटक मैदानावरती, 2 ओव्हर अजून बाकी असतील. तिसरं षटक टाकण्यासाठी स्वतः अनिकेत चेंडू हातामध्ये घेतोय आणि स्वतः जबाबदारी आता हातामध्ये घेतली, कारण हे निर्णायक षटक आहे. हे या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा जमवण्यामध्ये थोडस दडपण येईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि पहिल्या चेंडूवरती प्रमुख गोलंदाजावरती चढवलेला हल्ला, फलंदाज प्रतुल पाटीलच्या बॅट मधून येतोय दणदणी षटकार. ज्या गोलंदाजानं अनिकेत पाटीलनं खऱ्या अर्थानं स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी या सामन्याची घेतली, परंतु त्याच्या पहिल्या चेंडूवरती ठोकला षटकार आणि इरादे स्पष्ट केलेत ते बॅटिंग करणाऱ्या कोहली कोपर संघानं. आणि कोहली कोपर संघ सुद्धा एक कसलेला संघ आहे. जरी i11 कोण संघाचं नाव असलं तरी कोहली कोपर संघाने सुद्धा बराचसा काळ क्रिकेटचा गाजवलाय आणि ते या मैदानावरती सिद्ध करत असताना ठोकलाय अनिकेतच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते टोटल 30 या धावसंख्येवरती. आता 11 बॉल मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. चला मॅच चालू करा. चेंडू मैदानावरती दिलाय. चला मॅच चालू करा पंच, लगेच मॅच चालू करायचे. शेवटचे 11 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. अगदी दोलायमान स्थितीमध्ये, समस्थितीमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या चेंडूवरती डॉट बॉल येतोय, एखाद्या चेंडूवरती सिंगल डबल येते, एखाद्या चेंडूवरती विकेट जातीये, तर मधीच एखाद्या चेंडूवरती षटकार चौकार खेचला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. म्हणजे अगदी ठोसा स्ट्रोसा इट का जवाब पत्तरचे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो कोहली कोपर संघाच्या माध्यमातून या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात मिळते सिंगल. एकेरी धावेने बढती मिळेल, धावफलकाला आकार दिला जातोय. 31 धावा धावफलकावरती, 18 धावसंख्येची गरज आहे. 3 मोठे फटके या ठिकाणी विजयी करतील ते कोहली कोपर संघाला. तर एका 2 विकेट जर मिळवल्या अनिकेतने या ओव्हर मध्ये तर दडपण निर्माण होईल कोहली कोपर संघावरती, प्रेशर निर्माण होईल. काय घडेल काय बिघडेल हे सांगणं फार कठीण आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. गोलंदाज अनिकेत मात्रे तयार.
हा चेंडू बघा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे दादा मागितली जाते. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. पंचांनी डाट फेटाळली, सांगितलं टप्पा पडल्यानंतर चेंडू निघतोय बाहेर आणि त्यानंतर या चेंडूवरती धावा मिळवल्या गेल्यात. त्या एकच धाव मिळते आणि एकेरी धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धाव फलकाला कासवाच्या गतीनं का होईना दाद माग पुढे सरसावल्या जातात. धावा 32 धावा या ठिकाणी धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 9 चेंडू मध्ये 17ची गरज आहे. समीकरण असते असती वाढत चाललंय. एकात दोन मोठे फटके चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी करून देतील. गोलंदाज अनिकेत मात्रे तयार. हा चेंडू हवेमध्ये आहे, जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली, झेल इथे मात्र पकडला जातोय. महत्वाची विकेट. प्रतुल पाटील जड अंतकरणाने मैदान सोडताना पाहायला मिळेल. ज्या फटक्याची गरज होती तो फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु फलंदाज होतोय बाद आणि आता प्रेशर क्रिएट केलंय त्या अनिकेत मात्रे या गोलंदाजांनी कोहलीकोपर या संघावरती. चला बोर्ले टीम चांबू आपण या लगेच. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला असला गोलंदाज अनिकेतला, तरी तो सिद्ध करतोय मैदानावरती स्वतःला. त्यांनी सांगितलं बघा माझ्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, जरी तुम्ही षटकार मारू शकत असाल तरी मी सुद्धा विकेट मिळवू शकतो, निर्धाव चेंडू टाकू शकतो, या धावफलकाला रोख लावू शकतो आणि एक चांगला खेळाडू आहे. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला असला तरी कुठल्याही प्रकारचं त्याने दडपण स्वतःवरती घेतलं नाही. चांगले चेंडू टाकले, निर्णायकारक चेंडू टाकले, अचूक टप्पा, सटीक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली आणि या चेंडूवरती मिळवली विकेट. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय या ओव्हर मधले आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 32 आणि आता शेवटचे 8 चेंडू आणि 17 धावसंख्येची असेल गरज. 8 चेंडू 17 धावसंख्येची गरज. थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या चहूबाजूने आपण बघतोय. आजचा हा शनिवारचा दिवस आहे, तिसरा दिवस या स्पर्धेचा अतिशय उत्तमरित्या पार पाडला गेला आणि याही चेंडूवरती बघा 2 चेंडूवरती 2 फलंदाज महत्वाचे बाद केले गेले. या सामन्यामध्ये कमबॅक करत असताना i11 कोण संघ आणि अस्तित्वाची लढाई खऱ्या अर्थानं लढत असताना एक पाऊल पुढं आता आपल्याला पाहायला मिळतोय. कोहलीकोपर संघापासून i11 कोण हा संघ विकेट जातीये, फलंदाज होईल बाद. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या फक्त 32. शेवटचे 7 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 17 आकडा खऱ्या अर्थानं खतरा बनलाय दोन फलंदाजांसाठी आणि खरोखरच कोहलीकोपर संघाला हा आकडा खऱ्या अर्थानं थोडासा महागडा ठरला जातोय, कारण 17 धावसंख्येवरती खतरा बनलाय तो कोहलीकोपर संघासाठी. 2 फलंदाज आतापर्यंत या आकड्यावरती बाद झालेत. या आकड्यापासून थोडंसं आता पुढे जावं लागेल, अन्यथा थोडीशी बॅकफुटवर ढकलली जाईल कोहलीकोपर टीम. बराचसा लांबवरचा प्रवास करून या ठिकाणी कोहलीकोपर संघ दाखल झाला आणि त्यांचा चांगला खेळ त्यांनी या ठिकाणी दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 7 बॉल आणि 17ची गरज. हा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळते. ऑफस्टिकवर फेकला होता, खऱ्या अर्थानं वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सफल होतोय. एक धाव अगदी डोळ्यात देखत पूर्ण केली गेली आणि एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 33 आकड्यावरती आणि शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी बाकी असतील आणि गरज आहे ती कंपल्सरी चेसिंग या नियमाखाली खेळत असताना 16 या धावसंख्येची. चला अनिकेत प्लीज टीम मीटिंग घेऊ नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचे. शेवटचे 6 बॉल आणि 16ची गरज आहे. तत्पूर्वी विनंती करूया आपण ही मॅच संपायच्या आतमध्ये बोर्ले टीम आपला कॅप्टन आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. शेवटचे 6 बॉल आणि 16ची गरज. चला अक्षय आपण क्षेत्ररक्षण सजवा प्लीज, कारण सूर्य आता जवळपास अस्ताला गेला आणि काही मिनिटांमध्येच काळोख पडेल. त्या कारणाने आपल्याला विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि आपण उद्या मॅच खेळू शकत नाही अनिकेत, कारण उद्या फायनलचा दिवस आहे. उद्या बरेचसे सामने एक्स्ट्रा आपल्याला खेळवायचे आहेत. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक. गोलंदाज आर्यन मात्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय.
जबाबदारी आहे संघाची. कोण चांगल्या चेंडूची फेकी त्याला मैदानावरती करावी लागेल. 6 मध्ये 16 बघितलं तर बऱ्याच धावा आहेत, या धाव्या डिफेंड होऊ शकतात. पण जर का सुरुवातीपासून आक्रमण चढवलं तर या धावा सुद्धा कंप्लीट होऊ शकतात. क्रिकेट अनिश्चितीने भरलेला खेळ. झेल उडाला होता हवेमध्ये, झेल सोडला गेलाय, परंतु एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि विश्वास टाकलाय फलंदाज अमर पवार या खेळाडूवरती. अमर आता स्ट्रायकर एंडवरती आहे. जो विश्वास खऱ्या अर्थाने त्याच्या सोबतीला असलेल्या फलंदाजाने त्याच्यावरती टाकलाय, त्या विश्वासाला सार्थक कामगिरी त्याला या ठिकाणी करावी लागेल. एका दोन मोठे फटके सुरुवातीच्या चेंडूवरती ठोकावे लागतील. या सामन्यामध्ये विजय व्हायचा असेल तर दोन्ही गावांच्या, दोन्ही संघांच्या अस्मितेची, प्रतिष्ठेची लढाई आपण मैदानावरती पाहतोय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ नंतरच्या मॅच मध्ये बोर्ले संघाच्या विरोधात खेळणार हे सांगणं फार कठीण, कारण सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेटचा आपण मैदानावरती पाहतोय. एखाद्या चेंडूवरती विकेट येते तर मध्येच एखाद्या चेंडूवरती मोठा फटका येतोय. शेवटचे 5 बॉल समीकरण 15 धावसंख्येचं येऊन ठेपलंय. गोलंदाज तयार. हा चेंडू धीम्या गतीने टाकला होता आणि फिरून मारण्याचा प्रयत्न, सिंगलला प्राधान्य दिलं गेलंय. दुसरीचा प्रयत्न होणार आणि बघा काय घडलं गेलं मैदानावरती. असं वाटलं होतं रनआउट होईल की काय फलंदाज, परंतु जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 36 धावसंख्येवरती आणि 4 चेंडू 13ची गरज. बघा दोन्ही भाऊ आता मैदानावरती बॅटिंग करतायत आणि गावासाठी त्यांना आता या मॅच मध्ये लढायचंय, झुंजायचंय. या मॅच मध्ये चांगला फटका खेचायचा होता, परंतु धाव बघा मैदानावरती एक घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळेल. चला लगेच बाहेर या, आपण लगेच बाहेर या. बॅट्समॅनला विनंती आणि कोहली कोपर टीम आपण लगेच धावत मैदानावरती जायचंय. शेवटचे 3 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. काही होऊ शकतं मॅच मध्ये. जर का इथून मोठा फटका आला तर मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण होईल, परंतु आता पूर्णपणे पारड जड आहे. ते गोलंदाजी करणाऱ्या I11 कोण संघाचं, I11 कोण संघाचं या मॅच मध्ये पारड पूर्णपणे जड आहे. ह्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं चुरस निर्माण आपल्याला पाहायला मिळते. जशी संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच व्हायला हवी होती, प्रेक्षकांची जशी इच्छा होती, आयोजकांची जशी इच्छा होती, तशी मॅच आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा थोडीशी आता थंडावा निर्माण झालाय मैदानावरती, परंतु त्या थंडाव्याला गरमीचं रूपांतर करण्याचं काम आता हे खेळाडू करतायत. चेंडू फिरून मारायचा आहे आणि इथे मात्र निकाल स्पष्ट केला जातोय. I11 कोण संघाच्या माध्यमातून त्रिपाळा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. आता शेवटचे 2 बॉल आणि गरज असेल 12 धावसंख्येची. शेवटचे 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. आमचे साहिल बेलोसे बघा आता खुश असतील, कारण त्यांनी पॅक केलेला हा संघ या स्पर्धेमध्ये I11 कोण संघाला त्यांनी उतरवलं आणि खरोखरच त्यांनी जो टाकलेला विश्वास कोण संघावरती, तो विश्वास त्यांनी मात्र सार्थ ठरवला. आमचे हेमंत सुद्धा त्या ठिकाणी आहेत त्यांना, आणि अगदी त्यांच्या सुद्धा नजरा या मॅच कडे लागल्यात आणि चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु पंचांना विनंती असेल आपण लगेच मॅच चालू करा. शेवटचे 2 बॉल 12 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कर आर्यन मात्रे. बघा गोलंदाजावरती सुद्धा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सुद्धा थोडासा दडपणामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती नवीन गेलेला फलंदाज आयुष पाटील स्ट्रायकर एंडवरती खेळताना पाहायला मिळेल आणि हिरो बनण्याची संधी आहे ती कोहली कोपर संघासाठी. इथून फटकाबाजी केली, एक फटका जरी इथून मोठा आला ना तरी या मॅच मध्ये चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये आणि झेल पकडलाय लॉंग ऑफला, विकेट मिळतीये आणि या सामन्यामध्ये आता पूर्णपणे हा विजय निश्चित केलाय तो गोलंदाजी करणाऱ्या I11 कोण संघानं. चला बोर्ले टीम चांबू आपण या लगेच.
हा चेंडू चांगला फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, परंतु मॅच मध्ये विजयी झाली आहे ती कोली कोपर संघाच्या विरोधात खेळत असताना I11 कोण संघ. आणि यानंतरची मॅच असेल एका बाजूला बोरले आणि दुसऱ्या बाजूला असेल I11 कोण. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये टॉस उडवण्यासाठी यायचंय. आणि या स्पर्धेमध्ये कोल्ली कोपर संघाने आपला प्रवेश निश्चित केला, त्याबद्दल त्यांचा सुद्धा मनापासून आभार. आपला असाच चांगला खेळ या ठिकाणी होत राहू हीच आपण इच्छा या ठिकाणी व्यक्त करूया. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाते नो डाऊट ज्यानं